जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 263. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. सर्व भक्तगण प्रभूचरणी चित्तलयासाठी जी प्रार्थना करताना दिसतात त्यामध्ये भाव प्रभूंनी उद्धार करावा हा खरं नसतो, म्हणजे गती उत्तम मिळावी हा भाव नसतो. कारण काय, प्रत्येक भक्ताला ही खात्री असते की प्रभू माझा उद्धार करणारच. मग त्यांना काय अभिप्रेत आहे जेव्हा ते म्हणतात की माझा उद्धार करावा प्रभू, तर हा जो चित्तलय झालेले भक्त असतात त्यांना अखंड प्रभू दर्शन, अखंड प्रभू स्मरण, अखंड प्रभू चिंतन आपल्या हृदयामध्ये चालत राहणं हाच उद्धार असतो. यालाच ते उद्धार म्हणतात. त्यामुळे खरं शिवभगवानांचा भावार्थ हा आहे या वचनामागचा, की अखंड स्मरण तुमचं मला राहो. जसं आमचे महाराज म्हणाले की सर्व साधनांचा स्मरण हा प्राण आहे. त्यामुळे जर स्मरण असेल तर आनंद आहे, आणि ह्या स्मरणालाच संतजन उद्धार म्हणतात जीवाचा. बरं का, हा बारकावा ज्याला लक्षात येतो त्याला भगवत स्मरणाशिवाय, भगवत नामाशिवाय इतर कोणता व्यापार उरत नाही मनाला. आणि ज्या वेळेला असं मन हे नामस्मरणानं व्यापून राहतं त्यावेळेला स्वाभाविकपणेच ती बुद्धी सद्गुरूचरणी, भगवतचरणी समर्पित होते. आणि मग चित्तलय झालाय का असं विचारायला तो वेगळेपणानं उरतच नाही भक्त. असा हा चित्तलय साधलेल्या भरताचं आणि श्रीरामांचं पुनर्मिलन आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आता यानंतर अयोध्यावासियांना कसा आनंद झाला आणि सर्व लोकांना श्रीराम कसे भेटले याचं सुंदर वर्णन, आणि पुढे अयोध्या नगरीमधली जी धामधूम सुरू झाली त्याचं वर्णन तुलसीदास अतिशय गोड शब्दात करतायत, ते आज बघूया. म्हणाले, प्रभु बिलोकी हर्षे पुरवासी, जनित वियोग विपति सब नासी, प्रेमातुर सब लोग निहारी, कौतुक कीन्ह कृपाल खरारी, अमित रूप प्रगटे तेहि काला, जथा जोग मिले सब ही कृपाला, कृपा दृष्टि रघुबीर बिलोकी, किए सकल नर नारी बिसोकी. प्रभूंना बघून सर्व अयोध्यावासी आनंदित झालेत आणि सर्व दुःख त्यांचं जे होतं रामवियोगामुळे झालेलं ते क्षणार्धात नाहीसं झालं. आणि तुलसीदास म्हणतायत इथे, शिवभगवान सांगतायत की सर्व लोक अत्यंत प्रेमातुर झालेले बघून आणि भेटायला उत्सुक झालेले बघून श्रीरामांनी एक लीला केली. कौतुक कीन्ह कृपाल खरारी. काय लीला केली, काय चमत्कार केला ते सांगितलंय. म्हणाले की त्या प्रसंगी कृपानिधान रघुनाथ असंख्य रूपांमध्ये प्रकट झालेत आणि सर्व अयोध्यावासियांशी एकाच वेळी, बरं का, एकाच वेळी यथायोग्य रीतीनं भेटले. आणि अशा रीतीनं या लीलेनं प्रत्येक अयोध्यावासियाकडे कृपादृष्टीनं बघून सर्व नरनारींचा शोक श्रीरामांनी दूर केला. अनेकदा आपण आधीही बघितलं की श्रीरामांसाठी अयोध्या नगरीचे जन हा प्राण आहे. त्यांच्यासाठी
इतर कुणीही त्यांच्या आड येऊ शकलं नाही त्यांच्यासाठी काही करण्यासाठी. त्यामुळे राज्य आणि राज्यातले जन आणि त्यांचं व्यवस्थापन, त्यांचा आनंद ही प्रभूंची टॉपमोस्ट प्रायोरिटी होती. अगदी लहान असल्यापासून. म्हणजे असा उल्लेख आहे काही ग्रंथांतरी की अगोदर अशी एक पद्धत असायची की सुरुवातीला विप्रवरांचे प्रश्न सोडवायचे, मग व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवायचे, मग समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आणि मग इतरे जनांचे प्रश्न सोडवायचे. तर प्रभूंनी ही जी विषमता होती ती नाहीशी केली असा उल्लेख येतो. प्रभूंसाठी समदर्शित्व हे त्यांचा अंगभूत गुण आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक नागरिकाला समसमान हक्क, कोणताही प्रश्न सोडवण्याचा, त्याबद्दल काही उपाय योजण्याचा हा अधिकारानं दिलेला होता असा उल्लेख येतो. त्यामुळे हे इथे जे तुलसीदास सांगतायत की सर्वांना एका वेळी भेटले. का बरं? कारण कुणी कमी नाही, कुणी जास्त नाही. जर अगोदर एखाद्याला भेटले तर दुसऱ्याला वाटू शकतं की अरे मला नाही भेटले आधी, बरं का. आणि असं न व्हावं यासाठी प्रभूंनी ही लीला केली. त्यांच्यासाठी काय अशक्य आहे, नाही का. आमचे महाराज म्हणायचे ना की मला कधीही कुठंही जाण्याची विद्या माझ्या गुरूंनी दिली आहे. बरं का. कुठले म्हणजे काय की एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित असण्याची विद्या श्रीरामांकडे आहे. त्यामुळे इथे तुलसीदास म्हणतायत की एकाच वेळी सर्वांना भेटले असंख्य रूपांमध्ये प्रकट होऊन, पण ते एकमेकांना कळलं नाही. त्यालाच लीला म्हणतात, नाही का. आणि आता शिवभगवान या लीलेमागचं रहस्य सांगतायत आम्हाला. काय म्हणाले? छनमहि सबहि मिले भगवाना, उमा मरमयः काहू न जाना, एहि विधि सबहि सुखी करि रामा, आगे चले सील गुण धामा. क्षणभरात सर्वांना भेटले माझे श्रीराम हे उमा, पण हे रहस्य कुणालाच कळलं नाही. म्हणजे जे आम्हाला श्रीराम वरचेवर सांगतात पहा की मला जर कोणी ओळखत असेल तर फक्त शिवभगवान ओळखतात. नाही का. तसं त्यांनी तिथे उल्लेख करताना शंभू गिरिजाऊ आणि काकभुशुंडी असा उल्लेख केला आहे मागे, आपण बघितलं सुंदरकांडामध्ये. त्यामुळे इथे शिवभगवान सांगतायत मातेला की ही प्रभूंची लीला आहे. का बरं? कारण ते सौजन्याची खाण आहेत, गुणांचं धाम आहेत माझे प्रभू. त्यामुळे अशा रीतीनं सर्वांना सुखी करून, सर्वांना आनंद देऊन ते पुढे गेले. आपण महाराजांच्या चरित्रात अनेकदा बघतो पहा, सर्व संतांचा हा गुणविशेष असतो बरं का, की प्रत्येकच संताकडे, रामरूप झालेल्या संताकडे जाणाऱ्या भक्ताला, साधकाला, शिष्याला त्यांचं माझ्यावरच सर्वात अधिक प्रेम आहे असं वाटतं, बरं का. हा जो गुणविशेष असतो तो त्या समदर्शित्वाचा आणि अर्थातच त्या प्रेमसमुद्राचा गुणविशेष असतो. त्यामुळे इथे शिवभगवान सांगतायत की सर्वांना आनंदित करून श्रीराम पुढे गेले. आणि आता माता सामोरे आलेत. कौसल्यादि मातु सब धाई, निरखी बच्छधनु धेनु लवाई. जनु धेनु बालक बच्छत जिगृह, चरण बन परवस गई. दिन अंतपुर रुख स्रवत थन, हुंकार करी धावत भई. अति प्रेम प्रभु सब मातु भेटी, बचन मृदु बहुविधि कहे. गई विषम विपति वियोग, भवतिन हर्ष सुख अगणित लहे. तुलसीदास सांगतायत की कौसल्यादी माता धावल्या आहेत श्रीरामांना भेटण्यासाठी. कशा? तर म्हणतायत नुकत्याच व्यालेल्या गायी आपल्या वासरांना बघून धाव घेतात तशा ह्या माता श्रीरामांना पाहण्यासाठी धावून गेल्या.
तुलसीदास वर्णन करतायत, जणू नुकत्याच व्याल्यात गायी आणि आपल्या छोट्या वासरांना घरी सोडून नाईलाजानं वनात गेल्या असाव्यात आणि दिवस मावळताच वासरांना भेटण्यासाठी हंबरत स्तनातून ज्यांच्या दूध स्रवतंय अशा त्या गायी नगराकडे धावल्या असाव्यात, तशा ह्या माता श्रीरामांना बघताच धावल्या आहेत. आणि कसे भेटले प्रभू? अत्यंत प्रेमानं सर्व मातांना भेटून अतिशय गोड शब्दात त्यांची ख्याली खुशाली विचारली, बोलले त्यांच्याशी आणि अशा रीतीनं तुलसीदास म्हणतायत, गई विषम विपत्ती वियोग भव. वियोगामुळे जी भीषण विपत्ती त्या मातांवर कोसळली होती ती क्षणार्धात नाहीशी झाली. भगवंतांना भेटून त्यांचं गोड बोलणं ऐकून त्या सर्व जणींना अपार सुख आणि आनंद मिळाला. आता सुमित्रा माता भेटली आहे, कैकेयी माता भेटली आहे. भेटे तनय सुमित्रा रामचरण रति जानी, राम ही मिलत कैकेयी हृदय बहुत सकुचानी. लक्ष्मण सब मातन मिली हर्षे आशीष पाई, कैकेयी कह पुनि पुनि मिले मन कर क्षोभुन जाई. सुमित्रा माता आता आपल्या मुलाला लक्ष्मणाला भेटली. काय बघून भेटले म्हटलंय पहा. काय खरंच त्यागमूर्ती आहे ही माता. म्हणतायत की सुमित्रा आपल्या तनयाला लक्ष्मणाला रामचरण रती जानी भेटली आहे. म्हणजे श्रीरामचरणी असलेलं लक्ष्मणाचं प्रेम जाणून सुमित्रा त्याला भेटली. काय ह्याच्यातून बोध दिलाय तुलसीदासांनी. जर खोलवर आपण चिंतन केलं तर लक्षात येईल की रामचरण रती जाणूनच भक्तजन आपल्या परिवारजनांवर सुद्धा प्रेम करतात. जो रामाचा तो माझा म्हटले ना अनेक संतांनी. त्यामुळे सुमित्रा मातेला पुत्राबद्दल प्रेम आहेच, स्वाभाविक आहे ते. पण ते प्रेम कशामुळे आहे? माझ्या मुलाची रामचरणी रती आहे यामुळे ते प्रेम आहे म्हटलंय तुलसीदासांनी. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी गोष्ट आहे. प्रत्येक संबंध हा श्रीराम संबंधानं जेव्हा असतो त्यावेळेला त्याला भक्त म्हणतात. श्रीराम संबंध सुटून जिथं संबंध जुळतो त्याला लौकिक संबंध म्हणतात, ज्यामध्ये चढ उतार होतो. जो संबंध रामसंबंधानं असतो त्यामध्ये चढ उतार होत नसतात. कधी प्रेम, कधी द्वेष, कधी अत्यंत प्रीती, कधी अत्यंत क्रोध, या गोष्टी तिथं घडूच शकत नाहीत. ज्या वेळेला महाराज श्रीराम संबंधानं प्रेम असतं. त्यामुळे त्या संबंधानं सुमित्रा माता लक्ष्मणाला भेटली म्हटलंय. आणि कैकेयी मातेच्या मनाला मात्र अजूनही संकोच वाटतोय. काय सहन केलंय कैकेयी मातेनं. म्हणजे अगदी लौकिकदृष्ट्या बघितलं तरी सुद्धा तिच्याकडून जी चूक झाली त्याचा पश्चात्ताप 14 वर्ष प्रत्येक क्षण ही भोगते. आणि कोण आहे ही? श्रीरामांची सर्वात लाडकी आई, जिचे श्रीराम सर्वात लाडके आहेत. असं हे माय लेकाचं नातं आहे. आपण ऐकलं असेल, अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, ग्रंथकार सुद्धा उल्लेख करतात काही ठिकाणी की ही श्रीरामांची लीला होती आणि कैकेयी मातेचं माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे ही रावणवधाची लीला करण्यासाठी फक्त कैकेयी माताच मला सहाय्य करू शकेल, या भावनेनं श्रीराम जाऊन भेटले कैकेयी मातेला आणि एकांतामध्ये, आणि तिला अशा सर्व वृत्तांत सांगितला त्यांनी. आणि मग कैकेयी माता म्हणाली, रामा तुझ्यासाठी अपवाद सहन करायचा ना, करेन मी. आणि मग कैकेयी मातेनं ते सर्व रचलं, अशी ही कथा सांगितली जाते. अर्थात वाल्मिकी रामायणात किंवा इतर ठिकाणी त्याचा उल्लेख नाही, पण
हे खूप हा जो त्याला म्हणजे जोडणं सुद्धा असेल कदाचित, पण ते खूप स्वाभाविक वाटतं, सहज वाटतं, कारण तितकं प्रेमच होतं कैकेयी मातेचं. कनक भवन आल्या आल्या सीतेच्या पदरात टाकणारी ही कैकेयी माता, अखंड रामचिंतनात राहणारी ही कैकेयी माता, तरीसुद्धा लौकिकदृष्ट्या आपल्याकडून जे घडलं त्याबद्दल तिला अजूनही मनामध्ये संकोच वाटतोय आणि तशी ती रामांना भेटली असं इथे तुलसीदास सांगतायत. आणि लक्ष्मणाला सुद्धा सर्व मातांना भेटून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आनंद झाला. कैकेयी मातेलाही तो वरचेवर भेटला, पण तरीसुद्धा म्हणताय तिथे मन कर क्षोभून जाई, त्याच्या मनातला क्षोभ अजून पूर्णपणे गेला नव्हता. जसं म्हटलं, लक्ष्मणाचा तो निज स्वभाव आहे आणि त्या स्वभावामागे फक्त आणि फक्त रामप्रीती आहे, त्यामुळे त्याला तो स्वभावसुद्धा माफ आहे, नाही का. त्यामुळे इथे पुढे तुलसीदास सांगतायत की आता सीता माता कशी भेटली सर्वांना. सासुध सबनी मिली बैदेही, चरणनी लागी हरषु अति तेही, देही असीस बूझी कुशलता, होई अचल तुम्हार अहिमाता. आता वैदेही जानकी सर्व सासूंना भेटली आणि त्यांच्या पाया पडून तिला खूप हर्ष झाला. सर्व जणी तिला खुशाली विचारतायत आणि आशीर्वाद देतायत, तुझं सौभाग्य अखंड राहो, होई अचल तुम्हार अहिवाता. आणि पुन्हा पुन्हा रघुनाथांचं मुखकमल बघत राहिल्यात माता. सब रघुपति मुख कमल बिलो कही, मंगल जानी नयन जल रो कही, कनक थार आरती उतारही, बार बार प्रभु गात निहारही, नाना भांति निछावरी करही, परमानंद हर्ष उर भरही, कौसल्या पुनि पुनि रघुबीरही, चितवती कृपा सिंधुरन धीरही, हृदय विचारती बारहि बारा, कवन भांति लंकापति मारा, अति सुकुमार जुगल मेरे बारे, निशिचर सुभट महाबल भारे. लक्ष्मण अरु सीता सहित, प्रभु ही बिलोकति मातु, परमानंद मगन मन, पुनि पुनि पुलकित गातु. तुलसीदास सांगतायत, रघुनाथांचं मुखकमल बघत राहिल्यात सर्व माता, नेत्रांमधून प्रेमाश्रू येत आहेत, पण तुलसीदास वर्णन काय सुंदर करतायत. मंगल जानी नयन जल रोकही, म्हणजे हा मंगल प्रसंग आहे तेव्हा अश्रू आले नाही पाहिजेत, म्हणून ते आपले अश्रू डोळ्यातच त्या रोखून धरत होत्या आणि सोन्याच्या तबकातून आरती ओवाळतायत प्रभूंना, वारंवार प्रभूंना प्रेमानं न्याहाळतायत, अनेक प्रकारच्या वस्तू सीतारामांवरून ओवाळून टाकतायत आणि मनाला परमानंद होतोय. वारंवार कौसल्या माता कृपासागर रणधीर अशा रघुनाथांना बघत होती. काय विचार करते कौसल्या माता बरं का मनामध्ये, की यांनी लंकापती रावणाला कसं काय मारलं असेल. माझे दोन्ही पुत्र राम आणि लक्ष्मण किती कोवळे आणि सुकुमार आहेत आणि राक्षस एवढे मोठे बलवान योद्धे आहेत, कसं काय बरं मारलं असेल. मात्र हृदय इथे कौसल्या मातेचं तुलसीदासांनी प्रस्तुत केलं आहे की कितीही झालं, कोणीही झालं, खरं तर कौसल्या मातेला पूर्ण माहीत आहे की माझा पुत्र हा प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहे, पण तरीसुद्धा ज्या वेळेला पुत्र प्रेमातून भक्त बघतो, कुणीही भक्त खरं तर
जो भाव असतो त्याच भावातून प्रभूंना बघितलं जातं. मग तो पुत्रभाव असेल तर माझ्या लेकराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणूनच सर्व भक्त बाळकृष्णाला किंवा बाळरामांना बघत असतात, जे पुत्रभावानं प्रेम करतात. प्रत्येक भाव हा शुद्ध असतो, त्यामध्ये भगवंतांच्या ऐश्वर्याची भेसळ नसते आणि असा शुद्ध भाव भगवंतांना प्रिय असतो. त्यामुळे कौसल्या मातेचा हा भाव खूप सुंदर आणि भाव कसा असावा हे सुद्धा शिकवणार आहे. आणि अशा रीतीनं म्हणतायत तुलसीदास, लक्ष्मण आणि जानकीसह श्रीरामांना सर्व माता न्याहाळतायत, परमानंदात मग्न झाले आहेत, पुलकित होत आहे शरीर. आणि आता सोबत जे आहेत त्यांनी काय केलंय, लंकापती कपीसनल नीला, जामवंत अंगद शुभशीला, हनुमदादि सब बानर बीरा, धरे मनोहर मनुज शरीरा, भरत स्नेहशील व्रत नेमा, सादर सब बरनहि अति प्रेमा, देखी नगर बासिन्ह कै रीति, सकल सराहहि प्रभुपद प्रीति, पुनि रघुपति सब सखा बोलाये, मुनिपद लागहु सकल सिखाये, गुर वशिष्ठ कुल पूज्य हमारे, इन्हकी कृपा दनुजरन मारे, ए सब सखा सुनहु मुनि मेरे, भये समर सागर कह बेरे, मम हित लागे जन्म इन्हारे, भरत हुते मोहि अधिक प्यारे, सुनि प्रभु बचन मगन सब भये, निमिष निमिष उपजत सुख नये. तुलसीदास सांगतायत, लंकापती विभीषण, वानरराज सुग्रीव, नळ नीळ जांबुवंत, अंगद आणि हनुमंत ह्या सर्व उत्तम वीर वानरांनी काय केलंय, मनुष्याची गोड रूप धारण केली आहेत. बरं का, आपल्या प्रभूंच्या राजमहाली जायचं म्हणून ह्या सर्व वानरवीरांनी आणि अस्वलवीरांनी सुद्धा गोड मनोहर अशी मनुष्य रूप धारण केली आहेत. आणि काय करतायत ते सर्वांच्या मनामध्ये भरत साठलेला आहे पहा. सर्वजण भरताचं प्रेम, त्याचा गोड स्वभाव, त्याचं त्यागव्रती जीवन आणि नियमांचं आचरण बघून अत्यंत प्रेमानं आणि आदरानं त्याची प्रशंसा करतायत आणि नगरवासियांची सुद्धा करतायत. त्यांचं ते प्रेमशील आणि प्रभूंबरोबर विनयपूर्ण वागण्याची रीत बघून प्रभूचरणी असलेल्या त्यांच्या प्रेमाचं कौतुक हे सर्वजण करतायत. आता रघुनाथांनी आपल्या सर्व मित्रांना बोलावलं म्हटलंय पहा. बरं का, सब सखा बोलाय, काय सुंदर वर्णन केलंय पहा. सखा म्हटलंय कुणाकुणाला, या सर्वांना, विभीषण, सुग्रीव, नळ नीळ जांबुवंत, अंगद, हनुमंत सर्वांना प्रभूंनी सखा म्हणून संबोधन केलंय आणि बोलवून सांगितलं की मुनीश्वरांच्या पाया पडा. हे गुरु वसिष्ठ आहेत, आमच्या कुलासाठी पूज्य आहेत आणि इन्हकी कृपा दनुजरन मारे, यांच्या कृपेमुळेच युद्धामध्ये राक्षस मारले गेलेत. आणि आता श्रीराम गुरूंना सांगतायत, हे मुनिवर्य, हे गुरुदेव, हे सर्व माझे मित्र आहेत आणि युद्धरूपी जो समुद्र होता त्यामध्ये जहाजाप्रमाणे या सर्वांनी मला आधार दिलाय. काय लीनता आहे पहा, काय दुसऱ्याला श्रेय देण्याची वृत्ती आहे पहा प्रभूंची. आणि म्हणतायत माझ्यासाठी यांनी आपले प्राणसुद्धा दिले, त्यामुळे भरतासमान, भरतापेक्षाही अधिक हे मला जास्त प्रिय आहेत असं प्रभूंनी सांगितलं आपल्या गुरुदेवांना, आपल्या मित्रांबद्दल. बरं का, आणि प्रभूंचं हे बोलणं ऐकून सर्वजण प्रेमसागरात, आनंदसागरात बुडून गेलेत. क्षणोक्षणी नवीन सुख
तिथं प्रत्येकाला अनुभूतीमध्ये येत होतं. सर्वांनी कौसल्या मातेलाही प्रणाम केलाय. कौसल्या के चरणनी पुनिति धनाय उमाथ, आशिष दीधे हर्षि तुम प्रिय मम जिमि रघुनाथ. आहा, काय गोड आशीर्वाद आहे. सर्वांनी त्या अंगद नल नील हनुमंत जांबुवंतांनी कौसल्याच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि आनंदानं अनेक आशीर्वाद कौसल्या मातेनं देऊन म्हणलं की तुम्ही मला माझ्या रघुनाथाप्रमाणेच प्रिय आहात. आणि अशा रीतीनं आता प्रभू आपल्या महालाकडे निघालेत. सुमन वृष्टी नभ संकुल भवन चले सुखकंद, चढ़ी अटारिध देखही नगर नारी नरवृंद. आनंदकंद सुखकंद श्रीराम आपल्या महालाकडे निघालेत. फुलांच्या वर्षावानं आकाश भरून गेलं होतं. नगरातले स्त्री पुरुष गच्च्यांवर चढून प्रभूंचं सीतारामांचं दर्शन घेतायत आणि सर्वांनी सजवून टाकली अयोध्या नगरी. कंचन कलश विचित्र सवारे, सबही धरे सजी निज निज द्वारे. बंधनवार पताका केतु, सबनी बनाये मंगल हेतु. बिथी सकल सुगंध सिजाए, गजमनी रचि बहु चौक पुराई. नाना भांति सुमंगल साजे, हर्षि नगर निसान बहु बाजे. जह तह नारी निछावरी करही, देहि असीस हर्ष उर भरही. कंचन थार आरती नाना, जुबती सजे करही शुभ गाना. करही आरती आरती हर के, रघुकुल कमल बिपिन दिन कर के. पुरशोभा संपत्ति कल्याणा, निगम शेष शारदा बखाना. तेउ यह चरित देखि ठगी रही, उमाता सुगुन नर किमि कही. नारी कुमुदिनी अवधसर, रघुपति बिरह दिनेश. अस्त भये बिगसत भई, निरखि राम राकेश. हो ही सगुन शुभ विविधि विधि, बाजहि गगन निसान. पुर नर नारी सनाथ करी, भवन चले भगवान. सोन्याचे कलश रत्नांनी अलंकृत केलेत. लोकांनी सजवून आपापल्या दारामध्ये हे शुभ कलश ठेवलेत. मंगल तोरणं ध्वज पताका लावल्या आहेत. सर्व गल्ल्यांमध्ये सुगंधी द्रव्यांचे सडे टाकलेत. मोत्यांच्या रांगोळ्या काढल्या आहेत. मंगल सुंदर सजावट केली आहे आणि आनंद व्यक्त करून अनंत नगारे वाजतायत अयोध्यापुरीमध्ये. जिकडे तिकडे स्त्रिया वस्तू ओवाळून टाकतायत. अत्यानंदानं ह्या सीतारामांना आशीर्वाद देत आहेत. तरुण सुवासिनी सोन्याच्या तबकांमध्ये आरत्या घेऊन मंगलगीतं गातायत आणि दुःख हरण करणारे आरती हर अशा सूर्यकुलरूपी कमलवनाला प्रफुल्लित करणारे रघुकुल शिरोमणी श्रीराम यांना ओवाळतायत. नगराची शोभा, तिथलं ऐश्वर आणि तिथलं कल्याण यांचं वर्णन वेद, शेष आणि सरस्वती करतायत. पण ते सुद्धा भगवंतांची ही लीला आणि चरित्र बघून ठगी रही, दिंगमूढ झालेत, अवाक झालेत. आणि शिवभगवान म्हणतात, मग हे उमा, मनुष्य त्यांचे गुण कसे बरं गाऊ शकतील? उमा ता सुगुण नर किमी कहही. माझ्या प्रभूंचं चरित्र, त्यांचे गुण कसे काय मनुष्य गाऊ शकतील? स्त्रिया
या कुमुदिनी आहेत, म्हणजे कमळ आहेत, अयोध्या सरोवर आहे आणि रघुनाथांचा विरह हा सूर्य होता. त्यामुळे त्या सर्वजणी जणू कोमेजून गेल्या होत्या. सर्व अयोध्यावासी कोमेजून गेले होते. आता विरहरूपी सूर्याचा अस्त झाल्यामुळे श्रीरामरूपी पूर्ण चंद्र बघून सर्व कुमुदिनी पुन्हा प्रफुल्लित झाल्या आहेत. अनेक प्रकारचे शुभशकुन होत आहेत. आकाशात नगारे वाजतायत आणि अशा ह्या मंगलवेळी नगरामधल्या स्त्री पुरुषांना दर्शन देऊन कृतकृत्य करत श्रीराम आपल्या महालाकडे निघालेत. अंतर्यामी प्रभूंनी सर्वप्रथम काय जाणलं महाली गेल्यानंतर हे तुलसीदास अगोदर वर्णन करतायत. पहा, फार सुंदर प्रभूंचा गुणविशेष आहे हा. कुणीही उदास असलेलं त्यांना सहन व्हायचं नाही. जसं आमचे महाराज म्हणतात ना, कुणी दुश्चित्त झाला की मला दुःख होतं. हा प्रभूंचा गुणविशेष आहे. त्यामुळे म्हणताय तिथे, प्रभु जानी कैकैल जानी प्रथमता सुगृह गये भवानी ताही प्रबोध बहुत सुख दीना पुनि निज भवन गवन हरि कीन्हा. शिवभगवान सांगतायत बरं हे की हे भवानी, प्रभूंनी जाणलं की माता कैकेयी लज्जित झाली, अजूनसुद्धा संकोचलेली आहे अजूनसुद्धा मनामध्ये, म्हणून सर्वप्रथम प्रभू कैकेयीच्या महालाकडे गेलेत आणि तिची समजूत घालून तिचं पूर्ण समाधान केलं अगोदर प्रभूंनी आणि मग श्रीहरी पुन्हा आपल्या महालाकडे गेले. जेव्हा महालाकडे गेले तेव्हा पुढे काय घडलं, मुनी वसिष्ठांच्या मनात काय विचार आला. कृपा सिंधु जब मंदिर गये पुर नर नारी सुखी सब भये गुर वसिष्ठ द्विज लिए बुलाई आजु सुघरी सुदिन समुदायी सब द्विज देहु हर्षि अनुशासन रामचंद्र बैठहि सिंहासन मुनि वसिष्ठ के बचन सुहाये सुनत सकल विप्रन अति भाये कहि बचन मृदु विप्र अनेका जग अभिराम राम अभिषेका अब मुनि बर विलंब नहीं कीजे महाराज कह तिलक करीजे. तब मुनि कहे सुमंत्र सन सुनत चले हर्षाई रथ अनेक बहुबाजी गज तुरत सवारे जाई जह तह धावन पठई पुनि मंगल द्रव्य मगाई हर्ष समेत वसिष्ठ पद पुनि सिरुनाय हुआई. अशा रीतीनं श्रीराम जेव्हा आपल्या महालात गेले तेव्हा नगरातल्या सर्व स्त्री पुरुषांना अत्यानंद झाला. पण गुरु वसिष्ठांनी मात्र त्वरित विप्रवरांना बोलावलं आणि म्हणाले, आज अत्यंत शुभ दिवस आहे, अत्यंत शुभ मुहूर्त आहे, सर्व शुभयोग आहेत आज. त्यामुळे याच प्रसंगी श्री रामचंद्रांनी सिंहासनावर विराजमान व्हावं अशी तुम्ही सर्व विप्रवरांनी आज्ञा द्यावी आनंदानं. आणि वसिष्ठांचे हे बोल जणू ऐकण्याचीच प्रतीक्षा करत होते सर्व मुनिश्रेष्ठ मुनिवृंद सगळा. त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला. सर्व विप्रवर आनंदानं म्हणाले, श्रीरामांचा राज्याभिषेक हा संबंध जगताला आनंद देणारा असणार आहे. त्यामुळे हे मुनिश्रेष्ठ आता विलंब नाही कीजे, आता उशीर लावू नका आणि महाराजांचा राजतिलक लवकर करा. महाराज कह तिलक करीजे. बरं का. तेव्हा मुनींनी सुमंत्राला सांगितलं की आता
राज्याभिषेक करायचा आहे त्वरित श्रीरामाचा, तेव्हा ते ऐकताच सुमंत्र अत्यानंदानं निघालेत. त्वरित जाऊन अनेक रथ घोडे हत्ती सजवलेत. सर्व ठिकाणी सूचना देऊन दूतांना पाठवलं, सर्व मंगलद्रव्य मागवली आहेत आणि आनंदानं येऊन पुन्हा वसिष्ठांच्या पाया पडला सुमंत्र. ही सर्व कार्य सज्ज आहे म्हणून. आणि अशा रीतीनं आता ह्या प्रभूंच्या आयुष्यातल्या मंगल प्रसंगाला कशी सुरुवात झाली याचं वर्णन तुलसीदास करतायत, ते बघूया. म्हणाले, अवधपुरी अतिरुचिर बनाई, देवन सुमन वृष्टि झरिलाई, राम कहा सेवकन बुलाई, प्रथम सखन अधवावहु जाई, सुनत बचन जह तह जन धाये, सुग्रीवादि तुरत अनवाये, पुनि करुणा निधि भरतु करे, निज कर राम जटा निरुआरे, अनवाये प्रभु तीनि उभाई, भगत बचल कृपाल रघुराई, भरत भाग्य प्रभु कोमलताई, शेष कोटि सत सकहि न गाई, पुनि निज जटा राम बिबराये, गुर अनुशासन मागी नहाये, करी मज्जन प्रभु भूषण साजे, अंग अनंग देखी सतलाजे. अतिशय सुंदर रीतीनं अयोध्यापुरी सजवली गेली. देव पुष्पवृष्टी अखंड करत होते आकाशातून. रामचंद्रांनी सर्व सेवकांना बोलावून सांगितलं. काय सांगितलं? प्रथम जा आणि माझ्या मित्रांना स्नान घाला, बरं का. आणि भगवंतांचं हे बोलणं ऐकून सगळीकडे धावत सेवक निघालेत आणि लगेच सुग्रीवादी सर्वांना स्नान घातलं. त्यानंतर कृपानिधान श्रीरामांनी भरताला बोलावणं पाठवलं. स्वतःच्या हातांनी भरताच्या जटा सोडवल्या म्हटलंय. निज कर राम जटा निर्वारे. आणि भक्तवत्सल कृपानिधान प्रभू श्रीरामांनी त्यानंतर तिन्ही भावांना स्नान घातलं. अनवाये प्रभू तीनऊ भाई. भरताचं भाग्य आणि श्रीरामांचं त्यांच्या बंधूंवर असलेलं वात्सल्य याचं वर्णन तुलसीदास म्हणतात. शेष कोटी सत सकही न गाय. अब्जवधी शेषसुद्धा करू शकणार नाहीत. काय प्रसंग असेल पहा. काही बोलवतच नाही याच्यावर. खरंच फक्त नजरेत साठवून ठेवावा. अशा रीतीनं आपल्या भावांना स्नान घालून त्यानंतर म्हटलंय श्रीरामांनी स्वतःची जटा सोडवली. गुरूंची आज्ञा मागून स्नान केलं. स्नान झाल्यावर प्रभूंनी अलंकार धारण केलेत आणि त्यांचं ते सुंदर तेजपुंज शरीर बघून असंख्य कामदेवसुद्धा लाज्जित झालेत. इकडे सीतामातेची अलंकारानं कशी तयारी करतायत त्या सर्व सासू हे सांगतायत आता. म्हणाले, सासुध सादर जानकी मज्जन तुरत कराई, दिव्य बसन बरभूषण अंग अंग सजे बनाई, राम बाम दिसि शोभती रमा रूप गुण खानी, देखी मातु सब हर्षी जन्म सुफल निज जानी, सुनु खगेश तेहि अवसर ब्रह्मा शिव मुनि वृंद, चढ़ी विमान आये सब सुर देखन सुख कंद. सर्व सासूंनी जानकीला अतिशय प्रेमानं स्नान घालून तिला अंगभर दिव्य वस्त्र श्रेष्ठ अलंकार असं घालून सजवलंय आणि
आता श्रीरामांच्या वामभागी रूपगुणांची खाण असलेली ही रमा जानकी शोभून दिसतेय. त्यांना बघून सर्व मातांना आपला जन्म सार्थक झाल्याचा आनंद झालाय. आणि हे वर्णन करून काकभुषुंडी गरुडाला म्हणतायत, हे पक्षीराज, त्या प्रसंगी ब्रह्मदेव, शिवभगवान, सर्व मुनींचा समाज आणि सर्व देव विमानांमध्ये बसून आनंदकंद भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी आलेत. आपण बघितलं ना अगोदर, शिवभगवानांनी हे वरदान, ही विनंती प्रभूंना केली होती की प्रभू, तुमचा राज्याभिषेक होईल तेव्हा बघण्यासाठी मी येईन. आणि तसे शिवभगवान ब्रह्मदेवांसह इथे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्यापुरी अवतरलेत. आणि प्रभूंना बघून सर्वांनाच प्रेमाचं भरतं आलं आहे. वसिष्ठ मुनींच्या हृदयाचं प्रेम काय सांगावं. प्रभु बिलो की मुनी मन अनुरागा, तुरत दिव्य सिंहासन मागा. रवि सम तेज सोबरनी न जाई, बैठे राम द्विजन सिरुनाई. जनक सुता समेत रघुराई, पेखी प्रहर्षि मुनि समुदायी. वेद मंत्र तब द्विजन उच्चारे, नभसुर मुनि जय जयति पुकारे. प्रभूंना बघून मुनी वसिष्ठांच्या हृदयात मन अनुरागा, प्रेमाचं भरतं आलंय. त्वरित दिव्य असं सिंहासन मागवलंय त्यांनी. कसं आहे ते, रबी सम तेजसो बरनी न जाय, अवर्णनीय सूर्याप्रमाणे तेजस्वी असं ते श्रीरामांचं सिंहासन आहे. आणि सर्व विप्रवरांसमोर नतमस्तक होऊन श्रीरामचंद्र त्याच्यावर विराजमान झालेत. जानकीसह त्या सिंहासनावर श्रीरामांना बघून मुनिसमुदाय अत्यंत हर्षित झालाय. मग ब्राह्मणांनी वेदमंत्रांचा घोष केलाय. आकाशामधून देव मुनी श्रीरामचंद्रांचा विजय असो, विजय असो अशा घोषणा देत आहेत. आणि त्यानंतर वसिष्ठांनी राज्याभिषेकाची विधी चालू केली. प्रथम तिलक वसिष्ठ मुनि कीन्हा, पुनि सब विप्रध आय सुदीन्हा. सुत बिलो की हर्षि महतारी, बार बार आरती उतारी. विप्रध दान विविधि विधि दीन्हे, जाचक सकल अजाचक कीन्हे. सिंहासन पर त्रिभुवन साई, देखी सुरन दुंदुभी बजाई. नभ दुंदुभी बाजही, विपुल गंधर्व किन्नर गावही. नाचही अपछरा बृंद परमानंद सुर मुनि पावही. नभ दुंदुभी बाजही, विपुल गंधर्व किन्नर गावही. नाचही अपछरा बृंद परमानंद सुर मुनि पावही. भरतादि अनुज विभीषणांगद, हनुमदादि समेत ते गहे छत्र चामर व्यजन धनु असी. चर्म शक्ति विराजते श्री सहित दिनकर वंशभूषण. काम बहु छवि सोहई, नव अंबुधर बरगात अंबर. पीत सुर मन मोहई, मुकुटांगदादि विचित्र भूषण. अंग अंगनि प्रति सजे, अंभोज नयन विशाल उरभुज. धन्य नर निरखंति जे, वह शोभा समाज सुख. कहतन बनई खगेश, वर नहीं सारद शेष श्रुति. सोरस जान महेश.
राज्य तिलक विधी सुरू झाला आहे. सर्वप्रथम वसिष्ठांनी श्रीरामांना तिलक धारण केला, तिलक लावला आणि नंतर सर्व विप्रवरांनासुद्धा प्रभूंना तिलक लावण्याबद्दल आज्ञा केली. पुत्राला सिंहासनारूढ झाल्याचं बघून सर्व माता अत्यानंदित आहेत. वरचेवर आरतीनं ओवाळत आहेत सीतारामांना. त्यांनी काय केलं म्हटलं पुन्हा पहा बरं. विप्रवरांना अनेक प्रकारची दानं दिली. सर्व याचकांना भरपूर दान देऊन याचना रहित केलं म्हटलंय. जाचक सकल अजाचक किन्हे. आहा, म्हणजे दान मागण्यासारखं कुणाला काही राहूच नये अशी व्यवस्था केली. इतकं दान दिलंय. आणि त्रिभुवनपती श्रीरामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान झाल्याचं बघून देवांनी अत्यानंदानं नगारे वाजवलेत. गंधर्व किन्नर गातायत. अप्सरांचे समूह नृत्य करतायत. देव मुनी परमानंदानं गातायत. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, बिभीषण, अंगद, हनुमंत, सुग्रीव इत्यादी सर्वजण छत्र, चामर, धनुष्य, तलवार, ढाल शक्ती धारण करून शोभतायत. आणि श्री सहित दिनकर बंसभूषण काम बहु छबी सोहई. श्री म्हणजे सीतेसह विराजमान झालेल्या सूर्यवंशाचं भूषण असलेल्या श्रीरामांच्या शरीरामध्ये असंख्य कामदेवांचं सौंदर्य शोभून दिसतंय. नवीन मेघांसमान, जलयुक्त मेघांसमान सुंदर अशा प्रभूंच्या श्याम शरीरावरचं पीतांबर देवांचं मनसुद्धा मोहित करतंय. मुकुट, बाजूबंद असे अलंकार श्रीरामांच्या अंगांवर शोभून दिसतायत. कमला समान नेत्र, विशाल वक्षस्थल आणि भुजा, विशाल लांब भुजा असलेल्या श्रीरामांचं दर्शन घेऊन सर्व लोक धन्य होत आहेत. आणि तुलसीदास म्हणतायत, काकभुशुंडी सांगतायत गरुडांना की हे गरुडा, ती काय शोभा होती, तो काय समाज जमला होता, ते काय अवर्णनीय सुख होतं, मी कसं काय वर्णन करू. न बनई कहत न बनई खगेस, मी नाही वर्णन करू शकत. सरस्वती, शेष आणि वेद त्या प्रसंगाचं निरंतर वर्णन करतात, पण त्यांनाही समजत नाही. कोणाला समजतं मग? सो रस जान महेसा, त्याचा खरा रस, त्याचा आस्वाद, त्याचा आनंद फक्त श्री महादेवच जाणतात. आहा, अशा रीतीनं महादेवांच्या मानसरोवरामधला हा राजहंस सिंहासनावर विराजमान झालाय सीतामातेसह. अशा रीतीनं सिंहासनारूढ झाल्यानंतर आता प्रभूंचं स्तुतिगान सुरू होणार आहे. फार सुंदर स्तुती आहेत. वेदांची स्तुती आहे, शिवभगवानांनी केलेली स्तुती आहे. आणि त्यामुळे आम्हाला प्रभूंचा महिमा अजून जास्त कसा काय कळतो, कसा दृग्गोचर होतो आणि अजून त्यांच्या चरणी प्रीती कशी उद्भवते हृदयामध्ये, ह्याचं सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. सियावर रामचंद्र की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.